मित्रांनो, इंजिनिअरिंग म्हटलं की ओरल, प्रॅक्टिकल, असाइनमेंट कितीतरी आपल्याला कंप्लीशन असतं आणि त्यात मोबाईल हा किती आपला टाइमपास करतो. घाबरू नका, मी अशा 5 हॅक तुम्हाला सांगणार आहे. याच्यावर तुमचं स्टडी लाईफ एकदम इझी आणि इंटरेस्टिंग होऊन जाईल आणि आपण काय करणार की या मोबाईललाच आपल्या कामाला लावू. मित्रांनो, फर्स्ट आहे पोमोडोरो टेक्निक. लक्षात घ्या, साधारणतः 1980 मध्ये सायंटिस्ट आहे फ्रान्सिस्को सिरिलो यांनी एक टेक्निक डेव्हलप केली होती अभ्यासासाठी, जे आपल्याला फोकस वाढवून आपला अभ्यास प्रॉपरली स्मार्टली करण्यासाठी मदत करते. मित्रांनो, टेक्निक अशी आहे की 25 मिनिटं स्टडी करायचं, 5 मिनिटं आहे ते तुम्हाला ब्रेक घ्यायचं, 25 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक, असं 4 वेळा केलं की 2 तास होतात. 2 तासानंतर पुन्हा 15 मिनिटं ब्रेक, पुन्हा पहिल्यापासून रुटीन स्टार्ट. या पद्धतीने स्टडी करायचे आणि काय होतं, अभ्यास आपला फोकसली होतो, अभ्यासाचं बर्डन होत नाही, अभ्यास पण होतो आणि तुमचे ब्रेक पण होता. याने सगळं स्मूथली चालतं. आणि मित्रांनो, ही टेक्निक्स तुम्हाला यूज करण्यासाठी तुम्ही ऍप स्टोर, प्ले स्टोर नंबर ऑफ फ्री ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे तुम्हाला ही ऍप्लिकेशन, ही टेक्निक वापरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पण खूप इम्प्रूव्हमेंट होईल आणि मदत करेल. सो नक्की टेक्निक्स वापरायला सुरुवात करा. मित्रांनो, सेकंड आहे नोशन ऍप. मित्रांनो, एआयचा जमाना आहे, सो एआय बेस्ड ऍप्लिकेशन आपण वापरलेच पाहिजे, तेव्हा तर स्मार्ट स्टडी होईल. या ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमच्या नोट्स, असाइनमेंट, टाइम टेबल सगळं एकाच ठिकाणी मॅनेज करू शकता आणि कस्टमाइज वर्कफ्लो तुमचा स्टडीचा तुम्ही बनवू शकता. इतकं भारी ऍप्लिकेशन आहे की ज्याने तुमचा अभ्यास करणं त्याला एक ट्रॅक भेटेल आणि इझिली होऊन जाईल. सो नक्की हे वापरा आणि आरामात तुमचा स्टडी वर्कफ्लो मॅनेज करा, आरामात तुम्ही स्कोरिंग कराल. आणि अशाच प्रकारे तुम्हाला शॉर्टमध्ये महत्त्वाचे इंजिनिअरिंगचे विषय शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप पण आहे, ज्यावरती तुम्हाला सॉल्व पेपर, आयएमपी क्वेश्चन, नोट्स, व्हिडिओ लेक्चर सगळं आहे. सो त्याचा पण नक्की फायदा घ्या. एवढी प्रोडक्टिव्हिटीची आपण बात करतोय तर सगळ्यात महत्त्वाचं विसरून चालणार नाही, मॉर्निंग 10 मिनिट्स प्लॅन. हा काय आहे, सकाळी उठल्या उठल्या 10 मिनिटं तुला दिवसभर जे काही शेड्यूल आहे, अभ्यास असो, कॉलेज असो, सगळं ते लिहून काढ. सगळं कामं लिहून काढले तर ते परफेक्ट होतं. लक्षात ठेव, एखादी गोष्ट विचाराने केल्यापेक्षा ती लिहिली ना, ती होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नक्की आजपासून 10 मिनिटं काढशील ना सकाळी, लगेच सुरूच कर. आणि काढायचे म्हणजे काढायचेच. सगळं बेस करण्यासाठी आपलं रुटीन सुद्धा एकदम हेल्दी असायला हवं. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घे. जर तुझं बेस्ट तुला द्यायचंय तर तुला स्वतःला बेस्ट बनवावं लागेल. यस, सो यासाठी काही गोष्टी, जसं 7 ते 8 तास डेली झोप घे. पाणी 2 ते 3 लिटर किंवा 4 लिटर सुद्धा तू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर रोज 15 मिनिटं तरी ऍटलीस्ट व्यायाम कर. जास्त केलं तर वारीचे, पण 15 मिनिटं जरी केलं ना, तुझं शरीर, मन, मेंदू एकदम भारी वर्कआउट देतील आणि याच्यामुळे सगळ्या गोष्टी बेस्ट ऑफ बेस्ट व्हायला लागेल. जेवताना चांगल्या गोष्टी खायला सुरुवात कर, फळं वगैरे ह्या गोष्टींच्या नादी थोडं लाग, ज्याने तुला फायदा होईल. कारण कॅन्टीन मध्ये फुफू करण्यापेक्षा तुझ्या आरोग्याविषयी चांगल्या गोष्टी जर तू अक्वायर केल्या तर त्यांनी नक्की तुझं पूर्ण रुटीन बेस्ट बनेल आणि तुझ्याकडनं बेस्ट ऑफ बेस्टच रिझल्ट जनरेट व्हायला लागतील. आणि मला माहिती आहे की तू आता 5व्या हॅक बद्दल विचार करतो, ते आहे पर्पल ॲट. तू म्हणशील, अरे हे तर सरांनी ऑलरेडी सांगितलं. हो, पर्पल ॲट ॲप डाउनलोड कर, ज्यावर फ्री लेक्चर्स आहे ते बघ, त्यात नोट्स, व्हिडिओ, सॉल्व पेपर, पूर्ण स्टडी मटेरियल आहे. त्याचा फायदा घे, तुझी इंजिनिअरिंग सोपी व्हायला मदतच होईल. आणि इंजिनिअरिंग लाईफ मध्ये हे 5ही पण हॅक नक्की यूज कर आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग की ही इन्फॉर्मेशन तुला कशी वाटली आणि जोरात अभ्यास कर.